अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये या त्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होतच असतात। पण मंगळवारी तर सभागृहामध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे नेहमी आरोप प्रत्यारोपांनी तापणाऱ्या सभागृहातील वातावरण काही वेळासाठी का होईना हलकं फुलकं झाल्याचं पाहायला मिळालं। अधिवेशनात चक्क एका लग्नाची चर्चा। आदित्य ठाकरेंना फडणवीसांचा चिमटा। आदित्य ठाकरेंच्या उत्तरानं सभागृहात हशा। राहुल नार्वेकरांचाही मिश्किल चिमटा। आदित्यजी आधी लग्न कोंडाण्याचं कोणाचंही तोंड बंद कसं करायचं याचा उत्तम उपाय आहे। आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे आणि विरोधकांच्या आंदोलनांनी कायम गोंधळाचं वातावरण असलेल्या सभागृहात मंगळवारी वेगळंच चित्र दिसलं। आणि याला कारण ठरलं अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केलेला लग्न तुटल्याच्या जबाबदारीचा प्रश्न। आता आपण पाहतोय आमच्या गावची फिनले मिल झाली, बंद झाली, मग त्यांनी काय करावं आता? म्हणजे लग्न कामगार आहे म्हणून केलं, आता लग्न तुटलं, कोण जबाबदार आहे? तुम्ही तरी घेतली पाहिजे ना सरकारनं जबाबदारी। बच्चू कडूंच्या या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले। यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंना मिश्किल चिमटा काढल्यानं एकच हशा पिकला। साहेब, लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची, तुटलं तर त्याला सांभाळण्याची जबाबदारी सरकारची आहे। पण आपण जी सूचना केली आहे जरूर ती तपासून पाहता येईल। माननीय बच्चू कडूंनी प्रश्न आदित्यजींकडे पाहून विचारला होता का सरकारने लग्न लावायचं? तर सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे। आता फडणवीसांनी बच्चू कडूंच्या प्रश्नात थेट आदित्य ठाकरेंना ओढल्यानं ठाकरेंनीही अगदी खिलाडू वृत्तीनं फडणवीसांचा चेंडू टोलावला। विशेष म्हणजे यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही मिश्किल चिमटा काढला। ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का की लग्न लावून देऊ नये तर तुम्ही आमच्या सोबत बसा? आदित्यजी आधी लग्न कोंडाण्याचं नाही, कोणाचंही तोंड बंद कसं करायचं याचा उत्तम उपाय आहे। अनुभवातूनच बोलतोय। एकंदरीतच विधानसभेतील या लग्नाच्या चर्चेनं काही काळ का होईना अधिवेशनातील वातावरण हलकं झालं। गेले 9 महिने आणि 2 अधिवेशनात पहिल्यांदाच भाजप आणि ठाकरे गटासह सगळेच सदस्य एकत्रपणे मनमुराद हसले। त्यामुळे कायमच्या आरोप प्रत्यारोप आणि वादविवादामध्ये मंगळवारचा दिवस मात्र नक्कीच वेगळा म्हणता येईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।